अजून पण सुकी मच्छी वाकते बोंबील जाडे आहेत ना. 60 हे कसे आहेत काका? 60 रुपये. 60 रुपयाला आली. कुठे गेलेली कुठे गेलेली तू? मोठ्या शाळेत की छोट्या? म्हणजे मोठ्या शाळेत जाऊन आलीस? दप्तर घेऊन आले शाळेतून. खाऊ काय भेटला सांग मला. तर इकडे ना आपली ग्रेव्ही मस्तपैकी परतवून झालेली आहे. इकडे आता आपण हे सर्व बोंबील घातले आहे त्याच्यामध्ये. एकदम भारी दिसतोय बघताय केवढा मस्त कलर आलेला आहे. आई आता मिक्स करून बघ कशा प्रकारे झालेला आहे. बघा बोंबील पण बघताय मस्त शिजलेले आहेत आणि एकदम घटमटीत सार झालेला आहे. इकडे बघताय आपली भुर्जी मस्त रेडी झालेली आहे. वरतून आई आता कोथिंबीर घालून घेते. बघता एकदम भारी दिसते. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपल्या घरी आला होता मच्छीवाला आणि मच्छीवाल्याकडून आज आपण सुके बोंबील घेतलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मस्त झणझणीत सुक्या बोंबलांचा रस्सा. आणि आज बघूया, आई बोलत होती काहीतरी सुकं पण जेवायला बनवूया, तर त्याची पण तुम्हाला आज रेसिपी पाहायला मिळणार आहे. तर मंडळी इकडे बघताय आपण मच्छीवाल्याकडून हे बोंबील घेतलेले आहेत आणि आपल्याला कितीला वाटा मिळाला? 60 सांगितले 50ला दिला. 60 रुपये बोलला होता, 50ला मिळाले. आमच्या इथे म्हणजे कसं घरोघरी इथून चाळीतून फिरतच असतात मच्छीवाले. रात्रीची खास सुकी मच्छी घेऊन येतात आणि तेव्हाच आम्ही घेतले होते. तर आता सर्व आई ओपन करते आणि आज मस्त पैकी आई बोंबलांचा रस्सा बनवणार आहेत ना. बोंबलांचा रस्सा जाम भारी लागतो, एकदम झणझणीत खायला पण मजा येते. तर बघताय हे सर्व आईने आता ओपन करून घेतलेले आहेत. मस्त बोंबील आहेत ना आई? मस्त आहे, जाडे पण आहेत. मागच्या टायमाला आपण वाटा घेतला होता तो बारीक होता ना, ते बारीक होते. हे मस्त आपल्याला जाडे मिळाले. आता काही कटिंग करून घेतेस? त्यांना कटिंग करून घेते. तर इकडे बघता आईने ना आता कोयती इथे लावलेली आहे. कोयतीवरती सर्व बारीक करून घेणार आहे. हे डोके पूर्ण काढायचे आहेत ना? डोके काढायचे आणि असे छोटे छोटे पीस करायचे. हे बघा, हा समोरचा जो डोका असतो ना तो काट्याचा भाग आहे बघा. काटे काटे असतात सर्व, तर ते सर्व काढून घ्यायचे आपल्याला. आई आता एक एक करून सर्व व्यवस्थित कटिंग करून घेते. मोठे पाहिजे, जरा मोठे असले की बरे खायला. हे बघा बघायसारखे ना, आपले वाकटे असतात ना. वाकटे असतात ना तसे पाहिजे, म्हणजे जाडे बघूनच घ्यायचे. आम्ही पण मस्त म्हणजे चांगला जाडे होत्या म्हणून बोलला घेऊया, दसायला होती चांगलं. तरही जास्त करून आपल्या गावाला वाकटेच येतात ना. आपल्याकडे वाकटेच येतात जास्त करून. बोंबील पण येतात अधून मधून, पण मार्केटला असतात बोंबील भरपूर. बोंबील जास्त करून मार्केटला सर्व म्हणजे मच्छी भेटते. पण आमच्या गावाला कशी घरोघरी असे टोपल्या विकायला येतात ना मच्छी सुकट, त्या वाकट्या बारीक जवला वगैरे असतो. बोंबील कमी आणतात. मला आज आपण टेस्ट करून बघूया. गावावरून आलेच बोंबलांचा रस्सा खाल्ला नाही, वाकट्या आपण केल्या होत्या. बोला आज बोंबलांचा मस्तपैकी झणझणीत रस्सा करूया. हे बघता या साईज मध्ये ना आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. मीडियम लेवलचं आपण कटिंग करून घेतलेलं आहे. इकडे बघताय आपले सर्व बोंबील ना कटिंग करून झालेले आहेत. आता यांना ना सर्व आम्ही भाजून घेतोय. इकडे तवा पण ना तापत ठेवला होता, त्याच्यामध्ये सर्व घालून घेतलेले आहेत. बघताय आता कटिंग केल्याच्या नंतर ना बरीच ते कमी झालेली आहे साईज त्यांची. डोके सर्व काढले ना, एवढे होते तर एवढीशी झाली. तर मंडळी आपल्याला ना म्हणजे हलकेशी भाजायचे, जास्त टाइम पण भाजायचं नाही. 3 ते 4 मिनिटं थोडंसं भाजून घ्यायचं. तर इकडे बघताय आपले बोंबील व्यवस्थित भाजून झालेले आहेत. सर्व आता बाउलमध्ये काढून घेते. इकडे ना आपण थोडासा कोमट पाणी घेतलेलं आहे गरम करून. आता ह्याच्यामध्ये आपण सर्व घालून घेतोय. आणि मंडळी ह्यांचा कसा हे बोंबील असताना त्यांचा उग्र वास असतो. तर गरम पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाण्यामध्ये तुम्ही ठेवला ना थोडा टाइम, तर पूर्ण त्याची स्मेल निघून जाते. बघताय आता थोडा टाइम ना आपल्याला 5 ते 7 मिनिटं आपल्याला असे फुगत ठेवायचे त्यांना. म्हणजे अचानक भयानक ना पावसाची सुरुवात झाली. आता कपडे सर्व वाळत ठेवले होते ते अचानक आता काढायला लागते. एवढेच आहेत ना? मगाशी आबूट आबूट वातावरण झालंच होतं ना. ऊन होता सकाळी, आता पाऊस चालू झाला. पावसाचं काही सांगू शकत नाही, कधी पण इकडे मुंबईमध्ये पाऊस पडतो. वारा सुटलाय. कुठे गेलेली कुठे गेलेली तू? मोठ्या शाळेत की छोट्या? म्हणजे मोठ्या शाळेत जाऊन आलीस? दप्तर घेऊन आले शाळेतून. खाऊ काय भेटला सांग मला. खाऊ काय आणलं सात?
आज चणे नाही भेटले? शाळेत खाऊ काय भेटला आज? काय नाही आज खाऊ नाही भेटला. लाडू नाही आणलेस आम्हाला आज? टीचरने लाडू नाही दिलं? दररोज आम्हाला काही ना काही घेऊन येते अवनी. लाडू, हा गुळाचे लाडू आणतेस ना अवने? नाही गुळाचे लाडू नाही आणत तू? लाडू नाही एवढं मोठ्याने देतेस मला आणून? देते ना टीचर. आज खाऊ नाही भेटला अवनीला. नाही भेटला तर नाराज झाल्या. चकली देऊ की म्हणू खाव्यात? चकली खाते का? चकली खाणार तुला चावणार तरी चकली काय? चकली चावेल आधी? नाही चावणार. खाऊन तर मग आधी खाऊन बघ. मग काय देऊ सांग लवकर. काय म्हणू का पाहिजे तुला? मनुका आवडतात? मनुका आवडतात? कुणी आणली? कुणी आणली मनुका? कुणी आणली सांग लवकर. धर आता. पडला. घे लवकर पकड. 2 हाताने पकड. हा मनुका आवडतात ना? मनुका खायला तरी येते ना वेळा ना. आणि मोठा दादा काय तुला आणतं? मोठा दादा तुला काय आणतो दररोज? चॉकलेट. कुठली चॉकलेट? मोठी कॅडबरी ना? मोठी कॅडबरी. आपल्याला रस्त्यासाठी वाटप लागणार आहे. तर वाटपासाठी ही सर्व आपण सामग्री घेतलेली आहे. आणि या वाटपाला ना आमच्या इथे गोडा मसाला बोलतात नाही. आम्ही ना सुका खोबरा आणि कांदा भाजून वाटप करतो, त्याला गोडा मसाला बोलतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये हा मसाला वापरला जातो, गोडा मसाला. आमच्याकडे म्हणजे गोडा मसाल्याचा जास्त वापर असतो. हा तर इकडे ना मसाला बनवण्यासाठी आपण हा सर्व सामग्री घेतलेली आहे. याच्यामध्ये तू काय काय घेतलंय? मी इथे 1 वाटी खोबरा घेतलाय सुका, 1 मोठा कांदा घेतलेला आहे, इथे थोडा अद्रक घेतलाय, इथे 5 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि मंडळी आपल्याला ना एवढ्या सर्व म्हणजे लागणार नाही वाटप, आपल्याला कमीच लागणार आहे. पण आम्ही कसं एक्स्ट्राच बनवून ठेवतो, म्हणजे दुसरी भाजी बनवायची झाली तर वापर होतो ना. हा काय आपण खराब होत नाही, हा काय ठेवू शकतो, दुसऱ्या भाजीत वापरू शकतो. हा तर तुम्हाला फक्त रस्स्यासाठी बनवायचं असेल ना तर अर्धा वाटी आपल्याला खोबरा घ्यायला लागेल ना. आणि 1 कांदा घेतला तर चालेल. आता ह्याला सर्व आपल्याला भाजायचं आहे ना. मी आता ह्याला भाजून घेते. तर मंडळी इकडे ना आता आपण खोबरा भाजायला सुरुवात केलेली आहे. तवा थोडा टाइम आपण तापत ठेवला होता आणि त्याच्यामध्ये सर्व खोबरा घालून घेतलेला आहे. फक्त अशा प्रकारे ना हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आणि अशाच प्रकारे सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. इकडे बघताय मस्तपैकी आपला खोबरा भाजून झालेला आहे. बघताय अशा प्रकारे ब्राऊन झाला पाहिजे. सर्व काढून घेतो याच्यामध्ये. इकडे आता ना थोडस तेल घालून घेतलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला कांदा व्यवस्थित फ्राय करायचा आहे. कांदा घालून घेतो इकडे. कांदा, लसूण आणि अद्रक आपण सर्व एकत्रच इकडे फ्राय करतोय. इकडे बघताय सर्व गोष्टी आपल्या व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत. आई आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरा घालून घेते. मी कशी अलग अलग करते. आधी पहिला खोबरा वाटप करून घेते. खोबरा मला चांगला कसा बारीक होतो वाटप करून घेतला वेगवेगळा की. मग नंतर एकत्र सर्व करायचंय ना. आधी खोबरा वेगळा घ्यायचा. आधी आम्ही खोबरा भाजून घेतोय. हा बघ कसा बारीक मस्त झालाय ना. असं वेगवेगळं केलं ना की चांगला बारीक होतो. आणि मग सर्व मिक्स करायचं. तर इकडे बघताय फायनली आता आपला वाटप रेडी झालेला आहे. याच वाटपाला ना आमच्या इथे गोडा मसाला बोलतात. इकडे ना आता आपण ही सर्व सामग्री फोडणीसाठी घेतलेली आहे. आणि इकडे पण ना आपण थोडा टाइम जे बोंबील आहे ते भिजत ठेवले होते आणि व्यवस्थित आता मस्त भिजलेले आहेत. बघताय एकदम सॉफ्ट झालेत. थोडासा गरम पाण्यामध्ये ठेवले की. आणि वास पण पूर्ण निघून झालेला आहे. आणि तू इकडे सर्व फोडणीसाठी काय काय सामग्री घेतलीस? आपल्याला आता फोडणीला लसूण, आला लसूणची पेस्ट करून घेतली आहे. 1 टमाटर घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि 1 कांदा घेतलेला आहे. अच्छा. आणि हा आपला मगाशी वाटप केलेला मसाला आहे ना. आपल्याला बटाटा पण ह्याच्यात घालायचा आहे. तो आपल्याला वरतून घालायचा आहे ना. तो पण ह्याच्यात घालायला धुवून घ्यायचा. बटाटा आपल्याला फोडणीसाठी लागणार नाही. बाकी सर्व सामग्री आपल्याला फोडणीला लागणार आहे. तर मंडळी इकडे आता ना आपण कांदा घालून घेतलेला आहे. इकडे आता कढीपत्ता घालून घेतोय. आपण फोडणी द्यायला घेतलेली आहे. आता कांदा आणि कढीपत्ता मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. बघताय आपला कांदा आणि कढीपत्ता मस्त परतवून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ना टोमॅटो घालून घेतोय.
इकडे आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे. बघता इकडे मस्तपैकी सर्व गोष्टी व्यवस्थित परतवून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण हा मसाला घालून घेतोय. 2.5 चम्मच आपण याच्यामध्ये मसाला घातलेला आहे. आणि आता इकडे हळद घालून घेतोय आपण. 1.5 चम्मच हळद घातले. व्यवस्थित सर्व गोष्टी मिक्स करून घ्यायचे. आता इकडे ना आपण वाटप केलेला मसाला घालून घेतोय. हा आपला कांदा खोबरा भाजून वाटप केलेला मसाला आहे. आपल्या कोकणी भाषेत गोडा मसाला. हा इकडे ना आपल्या गोड्या मसाल्याचं पाणी आहे तो पण सर्व घालून घेतलंय. व्यवस्थित सर्व गोष्टी आपण मिक्स करून घेतल्या. मसाला वगैरे आपला छान प्रकारे मिक्स झालाय आणि मस्त अशी कलरफुल आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. हा मेन आपला मसाला आहे ना तो चांगला परतून घ्यायचा म्हणजे कालवण्याला कशी टेस्ट चांगली येते. तर इकडे ना आपली ग्रेव्ही मस्तपैकी परतवून झालेली आहे. इकडे आता आपण हे सर्व बोंबील घातलेले आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थित सर्व बोंबलांना मसाला लावून घ्यायचा आहे. आणि आता हे शेवटी आपण एक बटाटा घालून घेतोय. मंडळी बघतोय ना पूर्ण भारी सुगंध सुटलेला आहे आमच्या घरभर. आणि आता ह्याच्यामध्ये ना आपण थोडं थोडं पाणी घालून घेतोय. आपल्याला रस्सा बनवायचा आहे तर आपल्याला पाणी लागणार आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करत जायचंय. आता सर्व गोष्टी याच्यामध्ये घालून झालेल्या आहे. थोडा टाइम कढई यायला ठेवायचंय. त्याच्यानंतर मीठ घालायचंय. तर इकडे ना आता याच्यामध्ये आपण कोकम घालून घेतोय. फक्त ही कोकमाची उसरी आहे. याच्यामध्ये ना आंबट घालायचं नेहमी आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेतोय. आता बघताय आपलं कालवण पूर्ण रेडी झालेलं आहे. थोडा टाइम आपल्याला याला शिजायला ठेवायचं आहे. तर मंडळी आज ना आई बोलली की बोंबलांच्या रसाबरोबर काहीतरी सुकं पण घालूया. तर ना आता आम्ही भुर्जी बनवतोय. तर इकडे एक टोमॅटो कटिंग केलेला आहे, कांदा आहे आणि थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे फोडणीसाठी. इकडे ना आईचे सर्व भाकऱ्या भाजून झालेले आहेत. आता आम्ही भुर्जीची तयारी करतोय. इकडे तेल घालून घेतलंय. इकडे मिरची घातलेली आहे आणि कांदा घालून घेतोय. इकडे कढीपत्ता घातलाय. कांदा मस्त परतवून घेतलेला आहे. टोमॅटो घालून घेतोय. आता इकडे ना मस्तपैकी आपण सर्व कांदा टोमॅटो स्मॅश करून घेतोय. एकदम बारीक होतो. इकडे 1 चम्मच मसाला घालून घेतोय. 1 चम्मच हळद. इकडे मंडळी ना आपण 2 गावठी अंडे घेतलेले आहेत. आम्ही गावठी अंडेच वापरतो. तर गावठी अंड्याची खास करून आज भुर्जी बनवतोय. दोन्ही अंडे आता घालून घेतलेले आहेत. व्यवस्थित मिक्स करून बारीक करून घ्यायचे. इकडे बघताय आपली भुर्जी मस्त रेडी झालेली आहे. वरतून आई आता कोथिंबीर घालून घेते. बघता एकदम भारी दिसते. आणि इकडे आपला बोंबलांचा रस्सा सुद्धा रेडी झालेला आहे. याच्यात पण कोथिंबीर घालून घेतोय. हा एकदम भारी दिसतोय. बघता केवढा मस्त कलर आलेला आहे. आई याचा मिक्स करून बघ कशा प्रकारे झालेला आहे. बघा बोंबील पण बघता मस्त शिजलेले आहेत आणि एकदम घटमटीत सार झालेला आहे. आणि आता सर्व वाट्यामध्ये काढून घेते. आता ना आपण जेवायला बसलेलो आहे. आज इकडे बघताय मस्तपैकी झणझणीत बोंबलांचा रस्सा बनवलेला आहे आणि त्याच्यासोबत सुक्कं म्हणून आपण भुर्जी बनवलाय, गावठी अंड्याची भुर्जी. इकडे भाकरी आहे. आज बघताय मस्तपैकी बोंबलांचा रस्सा आणि भुर्जीचा बेत आहे. आता आम्ही पण जेवायलाच बसलोय. आई आहे इकडे, पप्पा पण आहे तिकडे. चला दुपारच्या जेवणाची सोय आहे. आई टेस्ट करते. आई टेस्ट करून सांगते कशा प्रकारे रस्सा झालाय. कसा आहे? मस्त झालाय. आंबट 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 आहे ना? भारी झालंय की नाही? हो झालाय. पप्पा पण आता टेस्ट करून बघतायत कशा प्रकारे झालेला आहे तो.
टेस्ट करून. कसं आहे? छान झालाय, मस्त झालाय. आहे ना, चांगला आहे ना. चला आता आपण पण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेला आहे तो. तर आता टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे रस्सा झालेला आहे तो. एकदम भारी झालाय, जबरदस्त झालाय. आपण याच्यामध्ये कोकम सुद्धा घातला होता ना, त्याच्यामुळे मस्त सारला आंबटपणा पण आलेला आहे. आणि सुक्या मच्छीचा रस्सा एकदम असतो ना, तो एकदम भारीच होतो, झणझणीत झालेला आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आपण मच्छीवाल्याकडून बोंबील घेतले होते आणि त्याचाच मस्तपैकी आईने रस्सा बनवून दाखवला. त्याच्या व्यतिरिक्त पण आज आपण गावठी अंड्याची भुर्जी सुद्धा बनवली होती. तर आज मस्त आपले सुक्या मच्छीचाच बेत होता. तर मंडळी, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? आज पूर्ण रेसिपी तुम्हाला शेअर केली. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.